हर हर महादेव मंडळी, आज मी तुमच्याबरोबर बादाम मिल्कशेकची रेसिपी शेअर करणार आहे। अगदी मित्रांनो, मार्केटपेक्षा उत्तम आहे। हे बघा, अतिशय क्रीमी आणि एकदम घट्टसर बादाम मिल्कशेक तुम्ही अवघ्या 5 मिनिटात तयार करू शकता। इतका अप्रतिम तयार होतो आणि मुलं तर अगदी दररोज मागून पितील। बादाम मिल्कशेक तयार करण्यासाठी सर्वप्रथम हाय फ्लेमवरती पॅन ठेवून पॅनमध्ये अर्धा लिटर म्हणजे 2 ग्लास इतकं दूध ऍड करायचं आहे। तसंच मंडळी, दुसऱ्या ग्लासमध्ये आपल्या पाव ग्लास इतकं दूध आपल्या साईडला ठेवायचं आहे। पुढे त्याचा उपयोग करणार आहोत। आता दूध छानपैकी मिक्स करत आपल्याला उकळून घ्यायचं आहे। आता मित्रांनो, बादाम मिल्कशेक तयार करण्यासाठी 10 ते 12 बदाम आपल्याला छानपैकी 1 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे व नंतर बदामवरून या पद्धतीने आपल्याला साल काढून घ्यायचं आहे। सर्व बदामचे साल काढून झाले की आपल्याला ते बदाम आपल्या मिक्सर जारमध्ये ऍड करायचं आहे। त्यामध्ये 1 मोठा चमच कॉर्नफ्लोअर ऍड करून 1 चमच विलायची पावडर ऍड करायचं आहे आणि पाव ग्लास इतकं दूध ऍड करून छानपैकी वाटून घ्यायचं आहे। या पद्धतीने एकदम बारीक आपल्याला प्युरी वाटून घ्यायची आहे। तसंच मंडळी, आपण पावशेर 3 मिनिटांनंतर बघा, आपलं दूध देखील छानपैकी उकळायला लागलेलं आहे। आता या उकळत्या दुधामध्ये छानपैकी तयार केलेली पेस्ट ऍड करायची आहे आणि चवीप्रमाणे साखर ऍड करून छानपैकी आता मिक्स करत आपल्याला मस्त असं घट्टसर होईपर्यंत कुक करायचं आहे। हे बघा मंडळी, अवघ्या तुम्ही 3 मिनिटांनंतर पाहू शकता कॉर्नफ्लॉवरची स्लरी छानपैकी बादाम मिल्कशेकमध्ये ऍड केलेली। त्यामुळे हे बघा, बादाम मिल्कशेक किती घट्टसर तयार झालेला आहे। अगदी मित्रांनो, मार्केटपेक्षा उत्तम चवीला बादाम मिल्कशेक तुम्ही घरच्या घरी अगदी 5 मिनिटात तयार करू शकता। पाहिलं ना, किती सोपी रेसिपी आहे। आता गॅस बंद करून देऊन बादाम मिल्कशेक पूर्णपणे थंड करायचा आहे। थंड झाल्यानंतर बादाम मिल्कशेक सर्व करण्यासाठी रेडी आहे। बादाम मिल्कशेक तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकून एन्जॉय करू शकता। व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा मित्रांनो, आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। तसे बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका। सो मित्रांनो, नक्की ही रेसिपी ट्राय करा। चला मंडळी, पुन्हा भेटूया। हर हर महादेव।